राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की सोयाबीन पिकाची फुलगळ होऊ नये म्हणून आपण कोणते विद्राव्य खत वापरावे हे आज आपण बघणार आहोत. जे आपण कीटकनाशकची फवारणी करतो की नाही त्याच्यामध्ये आपण याची मिसळून फवारणी घेणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी सर्वप्रथम ज्यावेळेस आपण कृषी केंद्रातून औषधी खरेदी करून येतो की नाही त्यावेळेस खात्री करून घ्या की या औषधीसोबत आपण हे खत मिसळून फवारू शकतो की नाही. कारण मित्रांनो, जर याच्यामध्ये दुसरीच अभिक्रिया झाली तर ते आपली औषधीही काम करणार नाही आणि हे विद्राव्य खतसुद्धा काम करणार नाही. म्हणून सर्वप्रथम या गोष्टीची काळजी घ्या. आणि त्यानंतर 05234 या विद्राव्य खताचा तुम्ही या अवस्थेमध्ये जर वापर केला तर शक्यतो आपल्या सोयाबीन पिकाची फुलगळ होणारच नाही. कारण याच्यातील आवश्यक तेवढे घटक आपल्या सोयाबीन पिकाला मिळतील व त्यासोबत आपण मायक्रोन्यूट्रियनचा सूक्ष्म अन्नद्रव्याचा जरी वापर केला तरी चालेल मित्रांनो. म्हणजे की आपल्या सोयाबीन पिकाला कोणत्याही प्रकारची अन्नाची कमी भासणार नाही व फुलगळ होणार नाही आपल्या पिकाची आणि फुल वाढतील उलट. सबस्क्राईब. धन्यवाद.